ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. Hello friends, my name is Sahdev G. Balekundri from Tewakbadi High School, Tewakbadi. My subject is mathematics. I am going to take topic data handling of standard 8. नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी तुम्हाला एका वेगळ्या विषयाकडे मी घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की आज काल तुम्हाला क्रिकेट मॅच टी व्हीवर पाहून वेगवेगळ्या या प्लेयरांचे त्यांचे काढलेले रन किंवा बॉलरनं टाकलेले बॉल याबद्दल वेगळी अशी माहिती तुम्ही घेतली असेलच. तर इथे तुम्हाला एक स्लाईड दिसते. इथं हा क्रिकेट खेळ पाहायला मिळतोय की या ठिकाणी काही प्लेयर्स या ग्राउंडवर क्रिकेट खेळताना दिसतात. तर आपल्याला कळेल की इथं काही प्लेयर्स जे आहेत ते बॅट्स घेऊन त्या क्रिकेट मॅच पिचवर आहेत, जे बॅट्समन आहेत, आणि बाकीचे प्लेयर्स हे जे आहेत ते फील्डिंग करत आहेत. आणि या ठिकाणी पाठीमागे टोपी घातलेला हा अंपायर असतो. तर या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल की क्रिकेट मॅचमध्ये बॉलर हा 6 बॉल टाकतो आणि त्या 6 बॉलमधलाच एक ओव्हर असं आपण म्हणतो. आणि एका ओव्हरमध्ये त्या बॉलरनं किती रन दिले किंवा किती विकेट घेतले याबद्दलची माहिती आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये पाहतोच. तर इथं पहा, एक माहिती तुमच्यासमोर आहे. एक टेस्ट मॅच जी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेली आहे. यामध्ये या टेस्ट मॅचमध्ये आपल्या भारताने किती रन काढलेले आहेत आणि ऑस्ट्रेलियाने किती रन काढलेले आहेत याबद्दल ही सगळी माहिती इथं दिलेली आहे. तर इथं आपल्या भारताचा प्लेयर सचिन तेंडुलकर याने 214 धावा काढलेल्या आहेत. खरोखरच अतिशय अभिमानास्पद आपल्या भारताला ही गोष्ट आहे. या मॅच समरीवरून तुम्हाला कळेल की इथं प्रत्येक प्लेयरनं किती रन काढलेले आहेत आणि बॉलरनं सुद्धा या ठिकाणी कशी कामगिरी केलेली आहे. तर ही सगळी माहिती आपण पाहतो. तुम्हाला आणखीन एक माहीत असेल की भारताची ऑस्ट्रेलियाबरोबर एक दिवसीय मॅच झाली. त्या मॅचमध्ये भारताला एका ओव्हरमध्ये शेवटच्या 17 रन पाहिजे होते. पण हे 17 रन होतील की नाही शंका होती. परंतु आपल्या भारताचा जो प्लेयर सेहवाग आणि सुरेश रैना या दोघांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून हे 17 रनपेक्षा जास्त रन काढले आणि आपल्या भारताला विजय मिळवून दिला. त्यावेळेची एक दिवसीय वन डे मॅच जी होती ती सिरीज पूर्णपणे भारताने जिंकलेली आहे. आणि खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो की ऑस्ट्रेलियासारख्या या टीमबरोबर भारताने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. तर मित्रांनो, आणखीन एक स्लाईड तुमच्यासमोर आहे. या ठिकाणी पहा की वेगवेगळ्या आपल्या भारताच्या प्लेयरने काय काय किती रन काढलेले आहेत एका मॅचमध्ये काढलेले. सौरभ गांगुली हा सुरुवातीलाच 2 बॉल खेळून आऊट झाला. त्याच्यानंतर तेंडुलकर आणि एक तर सचिन तेंडुलकरने 19 रन काढून 32 बॉलमध्ये 3 फॉर मारलेले आहेत. युवराज सिंग याने 21 रन काढलेले आहेत आणि 33 बॉलमध्ये 4 फोर मारलेले आहेत. अशा प्रकारे ही सगळी माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच अनुभव येत असेल. जेव्हा मॅच शेवटच्या टप्प्यात येते तेव्हा आपल्याला कळते की या ठिकाणी आपल्याला ही मॅच जिंकता येते की नाही. आणि आपण हिशोब करत असतो की हा शेवटचा ओव्हर आहे,
यामध्ये आपल्याला एवढे रन पाहिजेत, पहिला बॉल टाकला, याप्रमाणे आपण सगळे विचार करत असतो, हिशोब करत असतो, तेव्हा ह्या माहिती आपण हाताळत असतो. आणि शेवटी आपल्या भारतानं जर मॅच जिंकली तर तो आनंद हा वेगळाच असतो. तर इथं तुम्ही पाहताय की आपल्या भारतानं मॅच जिंकल्यानंतर जो वर्ल्ड कप आहे तो हातात घेऊन आपला आनंद व्यक्त करतायत. आणि खरोखरच आपल्याला या ठिकाणी भाग 2, 8वीचं पुस्तक भाग 2 हे पुस्तक, यातलं प्रकरण 3 हे आपल्याला याबद्दल आज माहिती घ्यायची आहे. आणि या प्रकरण 3मध्ये तुम्हाला आज जो भाग शिकवणार आहे तो शिकण्यासाठी प्रत्येकाने आपल्या समोर 8वीचं तुमचं भाग 2 हे पुस्तक समोर ठेवावं लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माहिती हाताळता जाते, तेव्हा आपण ती माहिती कशी हाताळतो. तर तुमच्या 8वीच्या पुस्तकात, गणित पुस्तकात जेवढी प्रकरणं होतात त्यावर एखादी परीक्षा घेतली तर त्या परीक्षेमध्ये या मुलांना किती गुण मिळाले, तर ते गुण आम्ही काय करतो, एका पेजवर ठेवतो आणि ते बघत असतो की या वर्गात हुशार मुलगा कोण आहे किंवा अभ्यासात कमी मुलगा कोण आहे. त्याचबरोबर या वर्गात जास्तीत जास्त गुण कुठल्या मुलांना मिळालेले आहेत. तर याप्रमाणे आम्ही अभ्यास करतो आणि शेवटी हा वर्ग कसा आहे, हुशार आहे की नाही हे आम्ही ठरवतो. त्याचप्रकारे तुम्हाला माहिती आहे, शेअर मार्केटमध्ये जी शेअरची किंमत चढ उतार होत असते, तर ती शेअरची किंमत चढ उतार होत असताना तुम्हाला याबद्दल माहिती सांगणारा तुमच्याच या फळ्यावर, बोर्डवर की तुम्हाला एक चार्ट दाखवलेला आहे, जो डाव्या बाजूला आहे. या डाव्या बाजूच्या चार्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की इथं एखाद्या शेअरची किंमत कमी झाली की वाढली, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी या चार्टवरून दिसतील. परंतु या शेअर्सच्या किमती कमी जास्त ज्या होतात, त्या सगळ्या किमती कमी जास्त होत असताना जे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणारे लोक असतात किंवा पैसे काढून घेणारे लोक असतात, त्यांना हा सगळा हिशोब करावा लागतो. तर इथं सगळ्यात उंच जो स्तंभ आहे त्या स्तंभावरून कळतं आहे की त्या शेअरची किंमत वाढलेली आहे, किंवा सगळ्यात कमी जो स्तंभ आहे त्यावरून कळते की त्या शेअरची किंमत कमी झालेली आहे. मग ते ठरवतात की कुठल्या शेअर्समध्ये, कुठल्या कंपनीच्या शेअर्समध्ये आपण पैसे गुंतवायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला शेअर मार्केटमधला तक्ता. त्याच्याच बाजूला, उजव्या बाजूला एका कारखान्यात जे उत्पादन होते, वस्तूंचं उत्पादन होते, ते उत्पादन किती झालं, प्रत्येक वर्षी किती होते, याचा एक तक्ता इथं दाखवलेला आहे. तर सुरुवातीला ते उत्पादन किती होतं, नंतर ते किती झालं, आणि याप्रमाणे कंपनी काय करते की पुढील उत्पादन हे वाढवायचं काय कमी करायचं, त्याच्यामध्ये या उत्पादनामध्ये मार्केटमध्ये त्याला जास्त अशी मागणी आहे किंवा नाही ही कंपनी ठरवते. तर मित्रांनो, तर या सगळ्या माहिती आपण आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण उपयोग करून घेतो. पण इथं काय होतंय की प्रत्यक्ष ही सगळी माहिती मिळाली तरीसुद्धा आपल्याला कळत नाही की त्याचा अभ्यास व्यवस्थित करता येत नाही. आणि म्हणून ही सगळी जी माहिती आपल्याला मिळते ती आपण संग्रह करतो आणि संग्रह करून ते व्यवस्थितपणे त्याची आखणी करतो आणि त्याचा एक आलेख तयार करतो. आणि हा आलेख यावरून आपल्याला ही माहिती स्पष्टपणे मिळते. तर इथं ही संग्रहित माहिती वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या आलेखात दाखवित आहेत. आणि दाखवत असताना तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की तर इथं डाव्या बाजूला शेअर्सची किंमत आणि उजव्या बाजूला एखाद्या कंपनीमध्ये उत्पादन झालेले या उत्पादनाबद्दल ही सगळी माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळते. तर याच स्वरूपाला आपण काय म्हणतो, आलेख म्हणतो. तर आलेख म्हणजे काय, तर संग्रहित माहिती चित्ररूपाने दर्शविणे म्हणजे आलेख. तर इथं
मित्रांनो तुम्हाला कळालं असेल की या दोन्ही आलेखावरून आपल्याला काही गोष्टी कळालेल्या आहेत. तर या आलेखाचे प्रकार आपण आता सध्या पाहूया. तर तुमच्याच पुस्तकात सर्वांनी पुस्तक उघडले आहे ना? ठीक आहे. तर आलेखाच्या प्रकारात आपण काही आलेखाचे प्रकार पाहूया. तर पहिला आलेख आहे चित्रालेख. या चित्रालेखमध्ये तुम्हाला चित्ररूपाने या सगळ्या आकृत्या दाखवलेल्या असतात. तर याला इंग्रजीमध्ये पिक्टोग्राफ असं सुद्धा म्हणतात. तर हा चित्रालेख तुमच्यासमोर तुमच्या पुस्तकातल्या पहिल्या पानावरच आहे. दुसरा आहे स्तंभालेख, बारग्राफ, इंग्रजीमध्ये आपण त्याला बारग्राफ म्हणतो. आणि तिसरा आहे दुहेरी स्तंभालेख, द्विस्तंभालेख, त्याला डबल बारग्राफ असं सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो आपण पहिला आलेख बघूया, तो म्हणजे चित्रालेख. तर हा चित्रालेख जो आहे चित्राच्या साहाय्याने दर्शविलेला आलेख आहे. तर पहिल्याच पानावर तुमच्या या चित्रालेखामध्ये बघा की या ठिकाणी पहिल्याच पानावर दिलेली जी माहिती असते ती व्यवस्थित चिन्हाचा उपयोग करून दर्शविलेली आहे, चित्र काढून दर्शविलेले आहे. तर तुम्हाला माहीत असेल की या तुमच्या पुस्तकात वापरलेलं जे चित्रालेख आहे त्याच्यामध्ये एक कारगाडी दाखवलेली आहे. ती कारगाडी म्हणजे काय की या एखाद्या कारगाडी कंपनीने उत्पादन केलेल्या कारगाड्या या चित्रालेखामध्ये दाखवत असताना त्याने एक कारगाडी जर इथं दाखवलेली असेल तर 100 कार असा त्याचा आपण समज करून घ्यायचा आहे, असा उल्लेख करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी या चित्रालेखामध्ये आपल्याला सहजपणे समजते की पूर्ण कारगाडी जर दाखवलेली असेल तर 100 कार असं आपण लक्षात ठेवायचं. आणि जर अर्धी कारगाडी दाखवली असेल तर 50 कारगाड्या या कंपनीनं उत्पादन केलेत असं दाखवायचं. तर अशा प्रकारे आपण या चित्रालेखाचा उपयोग करून घेऊ शकतो. तर या कारगाडी उत्पादन कंपनीनं काय केलंय की जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये कारगाडीचं उत्पादन किती झालंय ते दर्शवलेलं आहे. तर जुलै महिन्यामध्ये आपण पाहू शकतो 2 पूर्ण कारगाड्या दाखवलेल्या आहेत आणि एक अर्धी कारगाडी दाखवलेली आहे. याचा अर्थ काय की पहिली कारगाडी म्हणजे 100 कारगाडीचं उत्पादन, दुसरी कारगाडी म्हणजे 200 झाले आणि तिसरी अर्धी कारगाडी दाखवले म्हणजेच 50 कारगाड्या. एकूण जुलै महिन्यामध्ये 250 कारगाड्यांचं या कंपनीनं उत्पादन केलेलं आहे. या चित्रालेखावरून समजते बाळांनो की इथं चित्रालेखमध्ये कारगाड्यांचं चित्र पूर्ण असेल तर 100 कारगाडी समजायचं आणि अर्ध चित्र असेल तर 50 या प्रमाणात हा आलेख दर्शवलेला आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये बघा 3 कारगाड्या आहेत. या ठिकाणी किती कारगाड्या आहेत? 3 कारगाड्या दाखवलेल्या आहेत म्हणजे 300 कारगाड्या या ठिकाणी उत्पादन झालेल्या आहेत. किती कारगाड्या झालेल्या आहेत? 300. त्याच्यानंतर पुढचा महिना आहे सप्टेंबर. या सप्टेंबरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते एकूण 4 कारगाड्या पूर्ण आहेत. याचा अर्थ असा की 4 कारगाड्या पूर्ण असतील तर आपण सांगू शकतो की या ठिकाणी 400 कारगाड्यांचं उत्पादन या सप्टेंबर महिन्यात या कंपनीनं केलेलं आहे. खरोखरच एका कारगाडीला 100 कारगाड्या असं जर आपण हिशोब धरला तर त्याप्रमाणे प्रत्येक महिन्यात किती कारगाड्यांचं उत्पादन झालेलं आहे हे आपण सांगू शकतो. तर या चित्रालेखाच्याच बाजूला काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न असा आहे की जुलै महिन्यात कारचे उत्पादन किती झाले. तर आपण इथं पाहू शकतो मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 कारगाड्या पूर्ण आहेत आणि 1 कारगाडी अर्धी आहे. त्यामुळे 250 कारगाड्यांचं उत्पादन झालेलं आहे. तर मित्रांनो हे कळालंच असेल. तर आपण त्यावरून आपण पुढचं सांगू शकतो. बरं बाळा तू सांग रे, सप्टेंबर महिन्यात कारगाड्यांचं उत्पादन किती झालं? हां अगदी बरोबर आहे. तर सप्टेंबर महिन्यात 400 कारगाड्यांचं उत्पादन झालं. आणि हाच प्रश्न तुमच्या तक्त्यात डाव्या बाजूला दाखवलेला आहे. तो प्रश्न म्हणजे काय की कोणत्या महिन्यात जास्तीत जास्त कारगाड्यांचं उत्पादन झालेलं आहे आणि ते म्हणजे काय सप्टेंबर. आणि सप्टेंबर महिन्यात 400 कारगाड्या ह्या सर्वात जास्त उत्पादन झालेलं आहे. आणि यावरून चित्रालेखावरून लगेच आपल्याला एखाद्या कंपनीचं कारगाडीचं उत्पादन आपल्याला कळालेलं आहे. अशाच प्रकारे दुसरी चित्र वापरून चित्रालेख तयार करता येतात. तर त्यावरून आपल्याला कळते की त्या कंपनीचं उत्पादन किती आहे, प्रगती आहे की नाही
या सगळ्या गोष्टी या चित्रलेखावरून आपल्याला समजतात. आणि या चित्रलेखाबरोबरच पुढचा एक प्रकार बघूया, तो म्हणजे स्तंभालेख. तर स्तंभालेखामध्ये तुम्हाला इथं चित्रामध्ये पाहायला मिळते बाळांनो की स्तंभालेखालाच इंग्लिशमध्ये बार ग्राफ म्हणतात म्हणून मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला. तर इथं या स्तंभालेखामध्ये दर्शवलेले आहे वेगवेगळ्या शैक्षणिक वर्षात आपल्या या एखाद्या शाळेमध्ये 8वीच्या वर्गामध्ये पटसंख्या किती आहे, म्हणजे त्या वर्गात ॲडमिशनची एकूण संख्या किती झालेली आहे. तर सुरुवातीलाच या आलेखामध्ये आडवा जो अक्ष आहे त्याला एक्स अक्ष असं म्हणतात आणि उभा जो अक्ष आहे त्याला वाय अक्ष असं म्हणतात. तर आडवा एक्स अक्ष जो आहे असं दाखवलेलं आहे, त्यामध्ये 2003 आणि 4 साली या ठिकाणी उत्पादन किती झालं आहे किंवा त्याच्या पुढच्या वर्षी माफ करा त्याच्या पुढच्या वर्षी इथं ॲडमिशन किती झालं आहे हे आपण पाहायला मिळतं. तर इथं दुसरा जो आहे स्तंभालेख, याला बार ग्राफ असे म्हणतात. स्तंभालेखाने कोणती माहिती दिलेली आहे किंवा कोणत्या वर्षापासून विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली आहे किंवा कोणत्या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त आहे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं या आलेखावरून आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण या आलेखाच्या बद्दल बघूया की खाली उजव्या बाजूला या ठिकाणी हा एक्स अक्ष, त्याच्यावर प्रत्येक वर्ष लिहिलेलं आहे. 2003 आणि 4 साल पहिलं, 2004 आणि 5 साल दुसरं, याप्रमाणे प्रत्येक वर्ष लिहिलेलं आहे. व उभ्या रेषेत या ठिकाणी दाखवलेले आहे की वाय अक्ष, या ठिकाणी 50, 100 प्रत्येक सेंटीमीटरला ही विद्यार्थ्यांची पटसंख्या दाखवलेली आहे. तर इथं आपल्याला कळतं विद्यार्थ्यांना की या स्तंभालेखामध्ये इथं प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांची पटसंख्या किती आहे. पहिला स्तंभालेख पहा. स्तंभालेखामधला पहिला स्तंभ 2003 आणि 4 मध्ये. तर इथं ऑरेंज म्हणजे केशरी रंगाने रंगवलेला स्तंभ आहे, तो म्हणजे या ठिकाणी 2003 आणि 4 साली या वर्षी विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे 100. तर पहिल्या वर्षी 100 ही विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे, परंतु दुसऱ्या वर्षी पहा 2004 आणि 5 साली तर ती पटसंख्या झाली एकदम दुप्पट, म्हणजे 100 होती तिचे किती झाले 200. तर याप्रमाणे इथं पटसंख्या एकदम वाढलेली आहे. पण पुढे जर पाहत गेलं तर 2005 आणि 6 साली या ठिकाणी पहा 2005 आणि 6 साली ही संख्या 200 वरून किती झालेली आहे पहा इथं 250. म्हणजे या ठिकाणी 200 वरून 250 म्हणजे 50 ही मुलांची संख्या इथं वाढलेली आहे. त्याच्यानंतर पुढच्या आलेखामध्ये स्तंभामध्ये पाहायला मिळते 2006 आणि 7 साली. तर यावर्षी काय झालंय की 250 वर आणि पुढे 50 ही संख्या वाढलेली आहे, म्हणजे 300 झालेली आहे. अशा प्रकारे हे 50 पुढे संख्या वाढत गेलेली आहे. आणि शेवटच्या स्तंभात बघा 2007 आणि 8 साली तर ही 300 वरून 350 झालेली आहे. म्हणजे पहिल्या वर्षी फक्त 100 होती आणि ती वाढत वाढत जाऊन शेवटच्या वर्षी इथं दाखवलेल्याप्रमाणे 2007 आणि 8 साली ती 350 झालेली आहे. खरोखरच विद्यार्थ्यांनो या आलेखावरून आपल्याला लगेचच कळतंय की सुरुवातीला किती पटसंख्या होती, नंतर ती कितीनं वाढत गेली. तर या आलेखावरून आपण काही प्रश्नांची उत्तरं बाजूला आता आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. तर पहिला आहे स्तंभालेखाने कोणती माहिती दर्शवलेली आहे. तर ही स्तंभालेखाने माहिती जी दिलेली आहे की प्रत्येक शैक्षणिक वर्षात की मुलांची संख्या पटसंख्या किती आहे. तर स्तंभालेखाने कुठली माहिती दिलेली आहे की प्रत्येक वर्षी या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती वाढलेली आहे. तर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या वर्षापासून विद्यार्थ्यांची संख्या वाढली. तर आपल्याला कळेल की सुरुवातीला किती होती 2003 आणि 4 साली फक्त 100 होती, पण ती 2004 आणि 5 साली किती झाली एकदम 200 झाली. म्हणजे या ठिकाणी काय झालं की इथून ही सुरुवात झालेली आहे. म्हणजे 2004 आणि 2005 या वर्षी ही संख्या इथून ही वाढत गेलेली आहे. म्हणजे याचं उत्तर 2004 आणि 5. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या वर्षी
विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त आहे असा प्रश्न हा तिसरा आहे. याचं उत्तर कोण देईल बरं? तर आपल्याला या स्तंभालेखावरून कळेल. बरं तू सांग रे बाळा. हां बरोबर. तर 2007 आणि 8 साली या ठिकाणी सर्वात जास्त उंच स्तंभ आहे. म्हणजे या ठिकाणी 350 ही विद्यार्थ्यांची संख्या आहे. तर आपल्याला इथं कळेल की या स्तंभालेखामध्ये बार ग्राफमध्ये शैक्षणिक वर्षाप्रमाणे इयत्ता 8वीच्या वर्गात विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढत गेली त्याला आपण स्तंभालेख म्हणतो. तर आपण पुढचे आलेखाचा पुढचा प्रकार पाहूया. तो म्हणजे दुहेरी स्तंभालेख. तर याला द्विस्तंभालेख सुद्धा असं म्हणतात. याला इंग्रजीमध्ये डबल बार ग्राफ असं सुद्धा म्हणतात. तर या स्तंभालेखामध्ये आपल्याला पाहायला मिळते की आपल्या शाळेतील 5 विषयामध्ये या मुलाने घेतलेले गुण. तर आपल्या शाळेमध्ये पहिला विषय इथं स्तंभालेखामध्ये दर्शवलेला आहे एक्स अक्षावर गणित, दुसरा आहे समाज, तिसरा विज्ञान, चौथा इंग्रजी आणि शेवटचा आहे हिंदी. या 5 विषयामध्ये विद्यार्थ्यांनी गुण कसे कसे घेतलेले आहेत. याच्या आधीचा स्तंभालेख बघितला तो एकच स्तंभ होता. या ठिकाणी एकच स्तंभ आहे म्हणून याला स्तंभालेख म्हटलंय. पण आत्ताचा जो आलेख आहे तो म्हणजे द्विस्तंभालेख. या ठिकाणी 2 स्तंभ एकमेकांना जोडून हे इथं दर्शवलेले आहे. तर या 2 स्तंभावरून आपल्याला कळेल की पहिला जो स्तंभ आहे तो म्हणजे 2005 आणि 6 साली यावर्षी किती विद्यार्थ्यांनी गुण मिळवले होते आणि 2006 आणि 7 साली पुढच्या वर्षी किती गुण मिळवलेले आहेत. तर यावरून आपल्याला कळतं की कुठल्या विषयामध्ये प्रगती झाले, कुठल्या विषयामध्ये प्रगती झाले नाही, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला कळतं. तर आपल्याला इथं एक माहिती घेऊया आपण. गणित विषय. गणित विषयाला 2005 आणि 6 साली 30 गुण विद्यार्थ्यांना मिळाले होते. पण पुढच्याच वर्षी 2006 आणि 7 साली ते दुप्पट झालेले आहेत. म्हणजे 30चे किती झाले 60. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यामध्ये इथं प्रगती चांगली झालेली आहे. दुसरा जो विषय आहे समाज. या समाजामध्ये पहिला स्तंभ पहा. इथं विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत 50 आणि त्याच्या पुढच्या वर्षी 2006 आणि 7 साली त्या विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत 60. म्हणजे फक्त 10 गुणांची वाढ झालेली आहे. तर इथं गुण कमी जास्त होतात. तर या ठिकाणी गणित विषयामध्ये सर्वात जास्त प्रगती झालेली आहे आणि समाजामध्ये थोडीशी प्रगती झाली. तिसरा विषय विज्ञान. या विज्ञान विषयात तुम्हाला पाहायला मिळेल की पहिला जो स्तंभ आहे 2005 आणि 6 सालाचा तिथं फक्त 50 हे गुण मिळालेले आहेत आणि 2006-7ला ते वाढलेले आहे. म्हणजे जवळजवळ 55 झालेले आहे. म्हणजे इथं थोडीशी प्रगती झाली आहे. तसंच पुढे आपण पाहिलं इंग्रजी विषय. या इंग्रजी विषयामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो की सुरुवातीला म्हणजे 2005 आणि 6 साली हे गुण होते 50 पण त्याच्यात प्रगती झाली नाही पुढच्या वर्षी. म्हणजे 2006-7 साली पुढच्या वर्षी त्याची प्रगती न होता ते गुण कमी झालेले आहेत. म्हणजे 50चे एकदम काय झालेले आहेत 45 झालेले आहेत. अशा प्रकारे इंग्रजी विषयामध्ये प्रगती झालेली नाही. यावरून या स्तंभालेखावरून आपल्याला कळतं. शेवटचा विषय आहे हिंदी. या हिंदी विषयामध्ये तुम्हाला कळेल विद्यार्थ्यांना की इथं हिंदीमध्ये दोन्ही वर्षी समान गुण आहेत. म्हणजे या हिंदी विषयाचे गुण स्थिर आहे, बदललेले नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळतंय की हिंदी विषय हा 2005-6 साली जे 60 गुण आहेत तेवढेच गुण 2006 आणि 7 पुढच्या वर्षी सुद्धा आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळेल की प्रत्येक विषयामध्ये प्रगती झाले किंवा नाही. तर याच तक्त्याच्या बाजूला तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तर आपण इथं पाहूया. तर इथं पहा पहिला प्रश्न. या दुहेरी स्तंभालेखाने कोणती माहिती दिलेली आहे? हा प्रश्न पहिला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले आहे बाळांनो की या दुहेरी स्तंभालेखाने सर्व विद्यार्थ्यांचे विषयाचे गुण विषयवार कसे आहेत हे दाखवलेले. म्हणजे हे विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले, वाढले की नाही या स्तंभालेखावरून आपल्याला कळेल.
पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विषयात प्रगती दिसून येते? तर मित्रांनो, तुम्हाला मगाशी सांगितलं, तू सांग रे बाळा आता. तर या ठिकाणी तुम्हाला मगाशी सांगितले असल्याप्रमाणे, व्हेरी गुड, गणित विषयामध्ये, या गणित विषयामध्ये काय झालेले आहे? जास्त प्रगती झालेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, कोणत्या विषयाची प्रगती सर्वात कमी झालेली आहे? तर या ठिकाणी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की इंग्रजी विषय यामध्ये ही प्रगती कमी झालेली आहे, म्हणजे या ठिकाणी प्रगती झालेली नाही. या ठिकाणी प्रगती झालेली नाही, म्हणजे सर्वात कमी प्रगती झालेली आहे. म्हणजे इंग्रजी हा विषय याच्यामध्ये सर्वात कमी प्रगती झालेली आहे असं दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळालं असेल की पुढचा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं आपण उत्तर बघूया. कोणत्या विषयाची प्रगती सारखीच दिसून येते? तर इथं आपल्याला कळतंय की शेवटचा जो विषय आहे हिंदी, या हिंदी विषयामध्ये पहिल्या वर्षी पण 60 गुण आणि दुसऱ्या वर्षी पण 60 गुण, ही प्रगती सारखी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या द्विस्तंभ आलेखामध्ये तुम्हाला एवढ्या गोष्टी या छोट्याशा या आलेखामध्ये दर्शवलेल्या आहेत. याच्यावरून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. तर या आलेखाच्या या एक्स अक्षावर हे विषय घेतलेले आहेत आणि वाय अक्ष उभा आहे ते विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण घेतलेले आहेत. आणि हे माप घेताना प्रत्येक स्तंभाची जाडी समान असते आणि या ठिकाणी द्विस्तंभ दर्शविताना दोन्ही स्तंभ एकमेकाला चिकटून दर्शवलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये या आलेखाचा जो प्रकार आहे दुहेरी स्तंभ आलेख, त्याला द्विस्तंभ आलेख असं म्हणतात. त्याला डबल बारग्राफ सुद्धा म्हणतात. यानंतर याच पुस्तकातला पुढचा आपण भाग पाहूया, तो म्हणजे आपल्या पुस्तकात ही जी माहिती आपण मिळवतो ती सगळी माहिती याची रचना कशी करायची. आणि रचना करत असताना तुम्हाला इथं एक तक्ता दाखवलेला आहे, त्यामध्ये रचना कशी केलेली आहे पहा. तर ही जी आपण माहिती सगळी घेतो ती सगळी कच्ची माहिती असते आणि ह्या कच्च्या माहितीलाच आपण इंग्रजीमध्ये डाटा असं म्हणतो. तर ही कच्ची माहिती आपण सुरुवातीला व्यवस्थित एकत्रीकरण करून त्याचा अभ्यास करतो आणि त्याचं वर्गीकरण करतो. आणि वर्गीकरण करत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करतो. तर एक उदाहरण तुमच्या पुस्तकातलंच घेतलेलं आहे की तुमच्या वर्गात काही विद्यार्थ्यांना आपण विचारलं की तुम्हाला कुठले कुठले विषय आवडतात. तर त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की पहिला विद्यार्थी म्हणतोय की मला गणित विषय आवडतोय, दुसरा म्हणतोय कला विषय आवडतोय, तिसरा म्हणतोय विज्ञान विषय आवडतोय. अशा प्रकारे प्रत्येकाने आवडणारे विषय आम्ही त्या विद्यार्थ्यांच्याकडून विचारून घेतले. तर शेवटी असं कळतंय की मित्रांनो, तर इथं सर्व विषयाचे गुण या ठिकाणी आपण मागच्या तक्त्यात बघितला. आता इथं आपण बघतोय की वेगवेगळे विषय कुणाकुणाला आवडतात आणि त्यावरून एक तक्ता तयार केला. ही कच्ची माहिती आणि तक्ता तयार करत असताना सगळ्यात समोर जे आपण इथं पाहतो, तर पहिला जो रकाना आहे तो म्हणजे विषय, कला, गणित, विज्ञान, इंग्रजी. दुसरा रकाना आहे बघा, गणती खुणा. या गणती खुणामध्ये उभ्या रेषा दिसतात तुम्हाला. तिसरा जो रकाना आहे विद्यार्थ्यांची संख्या, यालाच म्हणतात वारंवारता. यालाच काय म्हणतात? वारंवारता. तर हा जो तक्ता आपण तयार केलेला आहे, या तक्त्यामध्ये एक वेगळं नाव, ते म्हणजे वारंवारता वितरण तक्ता. याला काय म्हणतात? वारंवारता वितरण तक्ता. तर हा तक्ता कसा बनवतात ते आपण पाहूया. तर तक्त्यामध्ये पहिला रकाना कला हा विषय. कला विषय किती जणांना आवडतोय? तर त्यासाठी आपण बघितलंय उदाहरणामध्ये सुरुवातीला कला आहे, नंतर आणखी एक मध्ये आहे बा कला. अशा प्रकारे कला जे विषय आवडणारी मुलं आहेत त्यांची संख्या मोजायची आणि असं मोजल्यानंतर तुम्हाला दिसून येईल एकूण 7 मुलांना आवडतं. मग 7 मुलांना आवडत असेल तर आम्ही एक पहिला रेष मारतो, पहिल्या मुलाला, दुसऱ्या मुलाला, असे 4 रेषा मारल्यानंतर 5व्या मुलांना जर आवडत असेल तर त्याला आडवी रेष मारतो. म्हणजे 5 या रेषांचा एक गठ्ठा या ठिकाणी सुरुवातीला दाखवला आहे. म्हणजे या ठिकाणी 5 मुलं आहेत आणि उभी 2 रेषा आहे. याचा अर्थ 5 आणि 2 किती झाले? 7. म्हणजे 7 विद्यार्थ्यांना हा विषय आवडतो. आणि त्याचप्रमाणे गणित विषय,
दुसरा विषय जो गणित आहे त्याच्यामध्ये पहा 4 उभ्या रेषा आहेत आणि 5वी रेषा आडवी आहे. यावरून समजतंय की गणित विषय हा 5 मुलांना आवडतो. त्याचप्रमाणे पुढचा विषय विज्ञान. विज्ञानामध्ये पाहिलं तर या ठिकाणी 4 उभ्या रेषा आणि 1 आडवी रेषा म्हणजे 5चा इकठ्ठा झाला. त्याच्या बाजूला 1 उभी रेषा आहे, 5 आणि 1 6 झालं. म्हणजे 6 मुलांना हा गणित विषय विज्ञान विषय आवडतो. तर शेवटचा विषय इंग्रजी. हा इंग्लिश विषय जो आहे तो फक्त 4 मुलांना आवडतोय. म्हणजे 4 उभ्या रेषा या ठिकाणी काढलेल्या आहेत. म्हणजे या आलेखावरून आपल्याला स्पष्टपणे दिसते की प्रत्येक मुलाला कुठला विषय आवडतोय, किती मुलांना कुठला विषय आवडतोय, ह्या वेगवेगळ्या विषयाबद्दल ही सगळी माहिती देणारा हा तक्ता याला म्हणतात वारंवारता वितरण तक्ता. यालाच इंग्लिशमध्ये असं म्हणतात फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल हा जो तक्ता आहे यावरूनच आपण पुढे वेगवेगळे माहिती घेऊन अभ्यास करू शकतो. तर या तक्त्यामध्येच तुम्हाला पुढचा भाग इथं एक उदाहरण म्हणून घेतोय. तर या तक्त्यामध्ये आपण ही जी माहिती आहे ती वेगवेगळ्या भागामध्ये कशी विभागली आहे पहा. मागच्या तक्त्याप्रमाणेच आहे हा तक्ता परंतु इथं माहितीचं वर्गीकरण कसं केलंय. जेव्हा ही माहिती मोठ्या प्रमाणात असते तेव्हा अशा प्रकारचा तक्ता आपल्याला वापरावा लागतो. या ठिकाणी 5 गुण कुणाला मिळाले, 6 गुण कुणाला मिळाले असं न करता या ठिकाणी ते गट करून पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट करून ही माहिती मिळवलेली आहे. तर ही माहिती यामध्ये 8वीच्या वर्गात एकूण 50 गुण मुलांनी घेतलेले आहेत. 50 पैकी गुण घेतलेले आहेत. हे 50 पैकी गुण घेत असताना त्याची वाटणी पुढील प्रमाणे केलेली आहे. तर इथं पहिला गट जो आहे 0 ते 10 या मध्ये किती मुलाने गुण मिळवलेले आहेत. तर या वरच्या माहितीमध्ये तुम्हाला कळेल एका मुलानं 5 गुण मिळवले, दुसऱ्या मुलानं 7 गुण मिळवलेले आहेत. म्हणजे दोघांनीच हे गुण मिळवलेले आहेत. यावरून गणती कोणामध्ये फक्त 2 उभ्या रेषा मारलेल्या आहेत. ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂ